अंमली पदार्थांच्या विळख्यातून पनवेलला मुक्त करण्यासाठी छेडण्यात आलेल्या आंदोलनाला अवघ्या काही दिवसातच मोठे यश प्राप्त झाले. 10 मार्च 2026 रोजी पनवेल महानगरपालिका कार्यालयासमोर आरपीआय नेत्या प्रियंकाताई गाडे यांच्या नेतृत्वाखाली जन आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात अखिल भारतीय मातंग संघाचे अध्यक्ष संजय भाऊ लाखे यांनी महत्त्वाची भूमिका बजावत समाजातील उपेक्षित घटकांना संघटित केले, ज्याचा परिणाम म्हणून नार्कोटिक्स विभागाने तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली. शेळी फार्मच्या नावाखाली अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या अड्ड्यावर नार्कोटिक्स विभागाने छापा टाकला. या कारवाईत सुमारे 5,39,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तळोजा पोलीस ठाण्यात NDPS कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुणे येथील सराईत आरोपींसह कळंबोली परिसरातील निगडे व त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी जेरबंद केले. संपूर्ण मोहिमेत अखिल भारतीय मातंग संघाचे अध्यक्ष संजय भाऊ लाखे यांचे योगदान मोलाचे राहिले. केवळ संघाचे अध्यक्ष म्हणून नव्हे तर एक जबाबदार समाजसेवक म्हणून त्यांनी झोपडीधारक आणि सामान्य नागरिकांच्या व्यथा प्रशासनासमोर मांडल्या. नशामुक्त समाजाचे स्वप्न पाहणाऱ्या संजय भाऊ लाखे यांनी प्रियंकाताई गाडे यांच्या खांद्याला खांदा लावून हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली. त्यांच्या या सक्रिय सहभागामुळेच आज पनवेलमधील अंमली पदार्थांच्या तस्करांचे धाबे दणाणलेत. प्रियंकाताई गाडे आणि संजय भाऊ लाखे यांनी यावेळी संयुक्तपणे सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. या विचारांवर चालणारी पिढी घडवायची असेल तर समाजाला व्यसनमुक्त करणे अनिवार्य आहे. पुढील पिढीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी हा लढा इथून पुढे अधिक तीव्र करण्यात येईल. महाराष्ट्र आरसा न्यूज साठी संपादक सोमनाथ खिलारे यांचा रिपोर्ट. काय सांगाल? बघताय तुम्हाला सर्व जे नागरिक आहेत, रहिवासी नागरिक आहेत, आपले जे झोपडपट्टी धारक आहेत, आज त्यांना पनवेल महानगरपालिकेवर मोर्चा करावा लागतो. काय विषय आहे? विषय असा आहे भाऊ, नमस्कार, जय भीम, जय शिवराय. विषय असा आहे की बरेच महिने झालं आम्ही वसीम लुंगी या इसमाबद्दल आम्ही कळंबोली पोलीस स्टेशनला बरेचसे पत्रव्यवहार केले. CPO ऑफिस पर्यंत आम्ही पत्रव्यवहार करत आहोत. म्हणजे लाखे भाऊ असतील, मी असेल, की हा व्यक्ती खूप मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय करतो. प्रकाराने MD, चस, गांजा, वेश्या हा चालू आहे. आणि मी जिथे माझं स्वतःच संस्था आहे, त्या संस्था अखिल भारतीय मातंग संघाचा ऑफिस आहे. त्या संस्थेच्या पाठीमागे त्या लोकांचा हा व्यवसाय धंदा चालू आहे.